नाशिकमधील ठाकरे सेनेच्या नगरसेवकांची आज बैठक आहे। मातोश्रीवर आज दुपारी 12 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। उद्धव ठाकरे नगरसेवकांसोबत चर्चा करतील। नाशिकमध्ये ऑपरेशन टायगरची चर्चा आहे। ठाकरे सेनेचे नगरसेवक शिंदेंच्या गळ्याला लागण्याची चर्चा जोर धरतीये। मीनाक्षीकडे आपण जाऊया। मीनाक्षी, नेमकं काय शिस्त आहे? निश्चितच लागवी, नुकतंच आपण पाहतोय की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार फुटलेले आहेत आणि 6 खासदार जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आहेत। त्यांनी आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यानंतर ऑपरेशन टायगरची ही जोरदार चर्चा सुरू आहे। नाशिकमधल्या नगरसेवकांची आज प्रामुख्यानं महत्वाची बैठक जी आहे ती उद्धव ठाकरेंनी बोलावलेली आहे। आज दुपारी 12 वाजता आपण पाहतोय की मातोश्री निवासस्थानी ही बैठक पार पडणार आहे। आज संजय राऊत यांचा देखील नाशिकमध्ये दौरा होता, मात्र हा दौरा जर आपण पाहतोय की सुरक्षेच्या कारणावस्तव रद्द करून थेट आता मुंबईमध्ये ही बैठक जी आहे ती बोलवण्यात आलेली आहे। प्रामुख्याने आपण पाहतोय की खासदार फुटल्यानंतर आमदार, नगरसेवक हे देखील फुटण्याच्या मार्गावरती असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या। पण मात्र आता सध्या आपण पाहतोय की नाशिकमधल्याच काही नेत्यांनी जे आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नेत्यांनीच 5-5 कोटी ची ऑफर जी आहे ती शिंदेंच्या पक्षाकडून नगरसेवकांना देण्यात आली असल्याचा देखील आरोप करण्यात आलेला होता आणि त्यासाठीच आपण पाहतोय की कुठेतरी हा संपूर्ण डॅमेज कंट्रोल जो आहे तो उद्धव ठाकरेंकडून आपल्याला पाहायला मिळतोय। बैठकांचं सत्र जे आहे ते सातत्यानं सुरू आहे। मागच्या काही दिवसांपूर्वी आमदारांच्या बैठका झाल्या, त्यानंतर आता नगरसेवकांना विशेषतः बोलवलं जात आहे। नाशिकमध्ये आपण जर पाहिलं तर आपलं वर्चस्व वाढवण्यासाठी कुठेतरी एकनाथ शिंदे हे प्रयत्न करत आहेत। नगरसेवक जे आहेत उद्धव ठाकरे यांचे हे फोडण्याच्या मार्गावरती देखील असल्याची चर्चा रंगू लागलेली आहे। पण त्याच पार्श्वभूमीवरती आज 15 नगरसेवक जे आहेत ते मुंबईत येतात की नाही, किती जणांची आज हजेरी लागते आजच्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पक्षाने बोलवलेली बैठक, यासाठी किती जण उपस्थित राहतात याकडे देखील प्रामुख्याने लक्ष राहील आणि उद्धव ठाकरे थेट 1 to 1 जे आहे ते प्रत्येक नगरसेवकांशी चर्चा करणार आहेत, त्यांची मतं जाणून घेणार आहेत आणि नाशिकमधली नेमकी काय परिस्थिती आहे ह्या सगळ्याचाच आढावा जो आहे तो या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे। लागवी, अगदी मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।